नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, राज्यामध्ये विविध भागामध्ये पुढील काही 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या तारखेला 3 दिवसांमध्ये कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे, सविस्तर माहिती आपल्या भागातील हवामान अंदाज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच व्हिडिओसाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. हवामान अंदाज जाणून घेऊया. मित्रांनो, हवामान विभागाकडून राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये आभाळी हवामान आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 3 दिवस राज्यांमध्ये अवकाळी पाऊस शक्यता आहे. 26 डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर ह्या 3 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि दक्षिण भागांमध्ये सुद्धा आहे. त्याच्यानंतर 27 डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि दक्षिण विदर्भ पावसाची शक्यता आहे. त्याच्यानंतर 28 डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा, उत्तरेकडील जिल्हे आणि विदर्भातील काही भागातील अशा स्थिती अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ह्या 26 डिसेंबर, 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी राज्यात दक्षिण भागांमध्ये आणि उत्तरेकडे भागांमध्ये, पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता अवकाळीची आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे आणि ज्या ठिकाणी पावसाची शक्यता नसेल तिकडे ढगाळ वातावरण असणार आहे. थंडीची लाट कमी असणार आहे. ह्या 3 दिवसानंतर परत राज्यांमध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना कृषी सल्ला आणि हवामान अंदाज विचार करून पिकाचे योग्य नियोजन करणे आवाहन केले आहे. पिकाचे नुकसान टाळण्याची कृषी तंत्रज्ञान सल्ला घ्यावा आणि हवामान बदलावर लक्ष ठेवावे असेही सांगण्यात आलेलं आहे. आपापल्या पिकाची हवामान बदलत्यानुसार काळजी घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशी कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. कृषी जे अधिकारी असतात त्यांच्याकडे, तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे सल्ला घ्यावा. पिकासाठी काय करावे, हवामान कधी बदल होणार आहे, पाऊस शक्यता कधी असणार आहे, हे त्यांच्याकडून तुम्ही वारंवार माहिती विचारून घ्यावे. आणि राज्यामध्ये 26 डिसेंबरला कोल्हापूर, सांगली, सोलापूर, दक्षिण भागांमध्ये पाऊस शक्यता आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. आणि 27 डिसेंबर रोजी खानदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ इकडे पाऊस शक्यता आहे. आणि 28 डिसेंबर रोजी खानदेश, मराठवाडा, उत्तरेकडील जिल्हे आणि विदर्भाकडे पाऊस शक्यता आहे. ह्या जिल्ह्यांमध्ये 3 दिवसाचा पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच तुमचं नवीन माहितीचं नवीन व्हिडिओ परत व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.